पंढरपूरची विठू माऊली हे सर्वांचेच आवडते दैवत. पण मंडळी, तुम्ही याचा विचार केला आहे? विठुरायाच्या कानात मकर कुंडले म्हणजेच मासे का आहेत? पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट खासच आहे. विठू माऊलीचे रूप डोळा भरून पहावे असेच आहे. अगदी निरखून पाहिलं तर विठुरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहून हसतो असं दिसतं. दिनांचा दयाळू, भक्त कामक कल्पप्रदोम आणि योगिया दुर्लभ असलेल्या या विठुरायाची मूर्ती स्वयंभू वालुकामय शिलेची आहे. विठ्ठलाच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्याला शिवलिंग म्हणतात. विठ्ठलाचे मुख उभट आकाराचे आहे, गाल फुगीर आहेत आणि दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभ मणी आहेत आणि पाठीवर शिंके आहे. दोन्ही दंडावर अंगद उठून मनगटावर मणिबंध आहेत. श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातामध्ये कमळाचा देठ आहे आणि हात अंगठा खाली येईल असा उताना टेकविला आहे. तर डाव्या हातामध्ये शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भूगृ ऋषींनी पादस्पर्श केलेले खून आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. या वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खून आहे. अशी दगडी विटेवर उभी राहिलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या कानामध्ये असलेले मकर म्हणजेच मासे यांची कथा कोणती आहे? तर पांडुरंगाच्या कानात मासे कसे काय, असा पण प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचं उत्तर असं की विठोबाच्या कानात मासे नाहीत, तर माशांच्या आकाराचे कुंडले आहेत. महाभारतामध्ये कर्णाला जन्मता सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते. तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले. या मागची कथा अशी आहे की एकदा एक कोळी पांडुरंगांना भेट द्यायला त्यांच्याकडे जातो, पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत, कारण की तो एक मच्छीमार आहे. तसाही तो जो भेट देणार असतो ते स्वतः त्याने पकडून आणलेले मासे असतात, ते पण 2. बाकीचे म्हणतात, पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय? पाप लागेल तुला, आम्हा सर्वांना पण आणि तुला पण. तेव्हा पांडुरंग स्वतः तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जो देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्यांच्याकडे काही नसून तरी ते देतोय, त्याच्याकडे पहा. आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल. मग ते काहीही असले तरी चालेल, कारण मी ही सृष्टी चालवली आहे. त्यात तुम्ही एकटे नाही आहेत, तर इतर प्राणी पण आहेत. आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावनेत अडकत नाहीत, असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते 2 मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे मला समान आहेत, म्हणून आपल्या कानात ते कुंडलासारखे घालून घेतात. एका अभंगामध्ये या मकर कुंडलांचा उल्लेख केलेला आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी, अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडल असलेलं होय. आपला पांडुरंग अर्थात पांढऱ्या रंगाचा ना, मग मूर्ती काळ्या रंगाची कशी काय? काही जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा अर्थ पांढराच आहे. ज्यावेळेस आपण पूर्ण समाधीत तल्लीन असू तेव्हाच तो आपल्याला साक्षात्कार होईल, तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतात. बहुतेक या ध्यानधारणेशी व मत्स्यकुंडल, कमळ, वीट यांचा काहीतरी गूढ संबंध असावा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.